नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे अशी व्यक्ती आलेली, ज्या व्यक्तीची एक ओळख मी सांगू शकत नाही. तो उत्तम लेखक आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे, तो उत्तम अभिनेता आहे. पण एवढे निश्चित ह्या सगळ्याचं ते एक उत्तम मिश्रण आहे. पण त्याचबरोबर तो सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा एक झकास मित्र आहे. आज आपल्याबरोबर आहेत अभिनेता संजय मोने. संजय दा, खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. कारण आज मला माहिती आहे आज खूप धमाल गप्पा होणार आहेत वेगवेगळ्या विषयांवरच्या, आणि निमित्तही तसं खूप छान आहे. लेखन उत्तम चाललेलं आहे, तू वेगवेगळं काही ना काही लिहित असतोस. पण आता असं ऐकायला मिळालं, निमित्त तसं फार सुरेख आहे की एका मालिकेत तू एका वेगळ्या भूमिकेत आम्हाला दिसणार आहे. हो, मी बरेच वर्ष नाटक, चित्रपट आणि छोटा पडदा असं आलटून पालटून काम करत आलो, कारण मला पटकन कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो. त्यामुळे मग मी ते बदलत ठेवतो माध्यम माझं. म्हणून मग आता मी सध्या एक रुंजी नावाची मालिका करतो आहे, आणि ती स्टार प्रभावरती येते, आणि महेश तागडे त्याचे निर्माते आहेत. आणि एक गमतीदार पात्र त्याच्यात करते मी. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एक माणूस आहे ज्याचे वडील गेल्यानंतर त्याला त्यांची नोकरी रेल्वेतली दिली जाते, आणि तो जो आहे तो इतका लबाड आहे की त्याला इतर उद्योगधंद्यांमध्ये फार रस आहे. म्हणून तो ती नोकरी आपल्या भावाला देतो, आणि तो भाऊ आयुष्यभर आता उपकृत झालेला आहे. आणि त्या भावाचा जो मुलगा आहे तो त्या घरामध्ये नोकरी करून अख्खं घर तो चालवतो. बाकी हा माणूस करत काही नाही. हा खिशातनं डायरी काढतो, 1000 रुपये त्याकडून उधार घेतले लगेच परत देणार म्हणतो, परत डायरी बंद, विषय बंद. आणि त्याची बायको आहे ती, आणि हे असे थोडे कारस्थानी आहेत. आणि तिचं म्हणणं एकच आहे की तो मुलगा आपल्या ताब्यात तर घर आपल्या ताब्यात, आणि सगळं सुरळीत चाललेलं असतं. त्यांचे चांडाळ चौकडी आमचे त्यांचे कारभार उत्तम चाललेले असतात. आणि अचानक तो मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो, जी आमची नायिका आहे. आणि आता ती लग्न होऊन घरी येते, आणि मग साहजिकच काय होत असेल ते फार बुद्धीला ताण द्यायला नको की ती एक सुष्ट बाजू आणि दुष्ट बाजू असा एक तो लढा वेगवेगळ्या प्रतलावर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने होत राहील. मला त्याच्यामध्ये गंमत आहे त्या पात्राची अशी की तो पूर्णतः खल प्रवृत्तीचा नाही, तो चांगला निश्चित नाही, पण त्याला एक करड्या रंगाची शेड आहे. तो काळाही नाही आणि पांढराही नाही, तो मधूनच आपल्या बायकोच्या अंमलाखाली आहे. आणि त्याची मला थोडी पत्नीच्या अंमलाखालची राहायची घरची सवय असल्यामुळे मला तसं थोडं ते काम करणं सोपं गेलं. हे गुपित म्हणजे ते सोपं गेलं, आणि म्हणून ते काम करताना मजा येते. आणि त्यात छान प्रसंग असे गुंफलेले आहेत, आणि हळूहळू हळूहळू ती मालिका खूप म्हणजे मनोरंजनही होईल, रागही येईल, हसायलाही येईल, थोडं बहुत दुःखही होईल. एका चांगल्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी लागतात. एक मनोरंजनाची एक उत्तम भेळ बनवायला त्याला थोडं आंबटही लागतं, तिखटही लागतं, गोडही लागतं, कुरकुरीत शेवही लागते, एक हे मूळ एक कुरमुरही लागतात. तर ती अशी उत्तम बनवून ती अशी ही करून तुमच्या पुढे सगळं खमंग झालेलं आहे. तर आपल्या खूप मित्रांचे फोन येत आहेत, आपल्या प्रेक्षकांचे, त्यांचे फोन घेऊयात आपण. पहिला फोन आलेला पुण्यावरनं देवेंद्र केदार आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, आपला प्रश्न विचारा संजयजींना. हा, मला संजयशी हा एक क्वेश्चन विचारायचा होता की त्यांचे मी बरेचसे म्हणजे सिरियल पण पाहत आलेलो आहे. मागे त्यांची एक सिरियल येऊन गेली, मन उदयन वारायचे. हा, तर ते आता समोर कुठल्या सिरियल करणार आहेत, आणि अजून कुठल्या, मी त्यांचे बरेचसे पिक्चर बघितले, त्यांची पिक्चर मध्ये पण बरंच चांगलं काम केलेलं आहे. तर आता त्यांचे नवीन पिक्चर कुठले येणार आहेत किंवा सिरियल कुठले आहेत, मला हे एवढं विचारायचं होतं त्यांना. नाही, आता म्हणजे रुंजी हीच अगदी नवीन आहे, 15-1 दिवसच झालेत तिला. आणि चित्रपट काही करतो आहे मी, करण्यापेक्षा थोडं लेखन चित्रपटाचं माझं चालू आहे. त्यातलं चित्रपट त्याचं छायाचित्रणही पूर्ण झालेलं आहे, आणि अगदी शेवटल्या काही 2-3 दिवसाचं काम शिल्लक आहे. पुढच्या एका सिनेमासाठी मी काम सुरू केलं आहे. आणि 1-2 चित्रपट आहेत. एक मुंबईच्या आपण ज्याला म्हणतो ना की गुन्हेगारी याच्यावरती एक आहे, एक विनोदी चित्रपट मी नुकताच केला.
4 वेगवेगळ्या घटना एकाच वेळेला कशा एकत्रित झाल्यानंतर काय होऊ शकतं याचा एक वेगळाच असा एक सिनेमा केला मी. चालू आहे म्हणजे काय. चालेल. आपण पुढला फोन घेऊया संजयदा. अंबेजोगाईवरनं गणेश उधारे आपल्या बरोबर आहेत. गणेशजी आपला प्रश्न विचारा. हा सर, मग मला एकूण तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे होते. हा बोला. सर, तुमचा आवडता अभिनेता कुठला आणि अभिनेत्री कोणती, आणि सर आपण नवीन येणाऱ्या कलाकारांना म्हणजे काय मार्गदर्शन करू इच्छिता? आवडता माझा कलाकार चित्रपटामध्ये दिलीप कुमार आहे, एकमेव. आणि मराठी रंगभूमीवरती म्हणाल तर बरेचसे आवडते आहेत. मला स्वतःला मी सुद्धा आवडतो त्याच्यात. परंतु नाना पाटेकर आहेत, विक्रम गोखले आहेत, डॉक्टर लागू आहेत, त्याच्यानंतर मधुकर तोरडमल आहेत. नवीन मुलांमध्ये पुष्कर आहे, जितेंद्र जोशी आहे, प्रसाद ओक आहेत. अभिनेत्री आहेत त्यांच्यामध्ये मुक्ता बर्वे मला खूप, नंतर साई तामणकर आहेत. खूप चांगल्या चांगल्या कलाकार आहेत. आणि एकंदरीतच व्यक्ती म्हणून सिनेमा नाटकाशी बघणं ह्याच्यासाठी अंकुश भरते फार मला आवडतात, संजय नारेवकर खूप मला आवडतात लोक. एक आहे मात्र मला तरुण कलावंत जरा जास्त आवडतात जुन्यांपेक्षा. त्यांच्यामध्ये तो एक अशी गाठ बांधलेली नसते त्यांच्या स्वभावात, मोकळे असतात ते. आणि नवीन येणाऱ्या लोकांना काय मार्गदर्शन म्हणजे हल्लीची मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची गरज लागत नाही, ते आपोआप स्वतःचा रस्ता शोधून राहतात. पण तरी मला एक सांगावं असं वाटतं की तुम्ही या व्यवसायामध्ये लेखक, दिग्दर्शक, कलावंत म्हणून कोणी म्हणून आलात तरी ना, अर्थात हे माझं स्वतःचं आहे, माझ्यावर यावरनं वर्तमानपत्र संजय मोनेना कळते का वगैरे असे लेख येऊ शकतात. पण तुमचं वाचन पाहिजे, भरपूर तुम्ही वाचलं पाहिजे. काही पात्र, काही व्यक्तिरेखा अशा असतात की ज्या तुम्हाला प्रत्यक्ष जगायला मिळत नाहीत. बरं, आता काय होतं की भिकाऱ्याची भूमिका असेल तर रेल्वे स्टेशनवर भीक मागायची, हे असली गोष्टी मी करत नाही. कारण मग मला असा प्रश्न येतो की समजा एखाद्या स्त्रीला जुन्या चित्रपटात सती जायची भूमिका असेल तर ती काय करेल, नाही का. त्यामुळे मग मी तसं काही हे, पण तुम्ही जे वाचलेलं असतं ना त्या वाचनातनं तुम्ही अनेक व्यक्तिरेखा तुमच्या समोर येतात आणि त्यातली कुठली तरी व्यक्तिरेखा तुम्ही करत असलेल्या व्यक्तिरेखेशी कुठेतरी तुम्हाला त्याचं जोड काम करून एक वेगळी व्यक्तिरेखा करता येते. म्हणजे श्रीमंत नावाचं एक नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये एक तुरुंगातून सुटलेल्या एका माणसाचं हे होतं. तर आमच्या विभागात राहणारा एक माणूस होता, तो असाच तुरुंगातनं जाऊन आलेला आणि काय त्याला झालं होतं माहीत नाही, पण तो आधी व्यवस्थित होता आणि त्याच्यानंतर त्याच्या पायामध्ये एक प्रकारचा दोष निर्माण झाला होता आणि त्याची सगळी मग ती पुढे त्याचा जो हा होता रुबाब तो सगळा निघून गेला होता. पण ती चाल माझ्या लक्षात राहिली होती आणि मी ते विजय केंकरे आहे दिग्दर्शक, त्यांना विचारून मग ती चाल मी वापरू का असं करून ते वापरलं होतं आणि त्याने मला परवानगी दिली होती. त्यामुळे ती भूमिकेमध्ये त्याची जेव्हा हे आली परीक्षण तेव्हा त्या चालीचा विशेष उल्लेख केला गेला होता. मग ते दिग्दर्शकाच्या आणि त्या माणसाचं ते सगळं हे आहे त्याला इतका बारकाईने. पण हा हे असलेलं पाहिजे, अवलोकन आणि वाचन हे पाहिजेच. हो. आपण पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं दीपक कांबळे आपल्या बरोबर आहे. दीपक जी आपला प्रश्न विचारा संजय चिंदा. हॅलो सर. हा बोला सर, मला प्रश्न विचारायचा की आता इथून पुढे सरांचे जे पिक्चर निघणार आहेत. हॅलो. हा बोला. सरां जे पिक्चर निघणार आहे त्यामध्ये सरांची कोणती भूमिका असणार आहे? सगळ्यांच्या मनात एक फार मोठी उत्सुकता आहे. फिल्म मध्ये फिल्म तू लिहितोच आहेस, तू लिहिलीच आहे, एक छान फिल्म समोर येते खरं तर, पण तू फिल्म मध्ये पण काम केलंयस, करतोयस का? हा, आता काय आहे की अजून एक 4-5 वर्षांनी मुंबईतल्या नानानानी पार्क मध्ये मी बसायला लागेन. त्यामुळे आता काय मला तरुणाची आणि चल प्रीत येई स्वप्न वगैरे अशी काय गाणं म्हणायची मला काही संधी मिळणार नाही. तर मला काय आता बरा असेल हिरो दिसायला तर त्याच्या वडिलांचंही मला काम मिळणार नाही, कारण वडिलांचे गुण मुलात उतरतात. त्यामुळे एखादा सामान्य दिसणारा हिरो असेल बिचारा तर त्याच्या वडिलांचं एक चांगलं महत्त्वाचं काम मला मिळू शकतं. आणि तसे 2-4 चित्रपट मी करतो आहे की ज्याच्यामध्ये एक व्यक्तिरेखा छान आहे, त्याची लांबी मी कधीच बघितली नाही. कारण कोणीतरी म्हटलंय, आता हे कुणीतरी जे असतात ना हे फार मस्त असतात, ते काहीतरी म्हणून ठेवतात आणि आपल्याला आयुष्यावर उपयोगी पडतं. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की भूमिका कुठलीच छोटी नसते, ती करणारा कलावंत छोटा असतो. बरोबर. रोल आर नॉट स्मॉल, ऍक्च्युअली स्मॉल असं म्हटलं जातं. बरोबर. आपण पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं अभिजित गावित आपल्या बरोबर आहेत. अभिजित जी आपला प्रश्न विचारा. हॅलो संजय सर, नमस्ते. नमस्कार. सर अभिजित बोलतोय सोलापूरहून. बोला सर, हिंदीमध्ये कसं गब्बर असा एकदम
धडाकेबाज विलन आहे. मराठीत निळू फुले नंतर किंवा राज शक्कर नंतर असा विलन झाला नाही. हं. तर तुमचा एक पिक्चर आला होता सर, कायद्याचं बोला. हो त्याच्यामध्ये आपण एक विलनची भूमिका केली. हो एक म्हणजे असा चांगला आणि थोडासा वाईट पण असा एक रोल होता तो. हं. तर सर असा तुमचा दमदार विलनचा रोल बघायला आवडेल सर, कधी मिळेल असं बघायला? आता करायला आवडेल हो, दमदार विलन कोणाला करायला आवडणार नाही. पण आता काय आहे की थोडा माझ्या चेहऱ्यामध्ये आता तुम्ही बघत असेल तर एक दयाळूपणा असा डोकवतो. त्यामुळे आता तसं खलनायकाचं काम पण आहे. मी एक चित्रपट करतो आहे, परवाच माझं बोलणं झालं त्याच्याशी. त्याच्यामध्ये मी एक खलनायकाचं काम करतो आहे. पण मला प्रत्यक्षात खरं विचाराल तर मला खलनायक करायला फार आवडतो. कारण खलनायकाकडे बघून मला श्रीकृष्णाची आठवण होते. बर म्हणजे कसं होतं की फलाची अपेक्षा न करता तो कर्तव्य करत राहतो. कारण त्याला माहिती असतं हिरोईन शेवटी हिरोला मिळणार, पण तो त्या फलाची अपेक्षा न करता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो. म्हणून मला खलनायकाने मी आदर्श वाटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तू काय शोधून काढशील मला खरंच आहे ना पण म्हणजे असं. मला नवल वाटतं हा तुझं खरंच. पण पुढला फोन घेऊयात आपण. पुण्यावरनं माधुरी गोखले आपल्या बरोबर आहेत. माधुरीजी आपला प्रश्न विचार संजयला. हा. मी खूप म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन नवीन नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी तुमचं काम बघितलं होतं. आणि जुने नाटकात काम करणारे सतीश दुभाषी तुम्हाला आठवत असतील तर बऱ्याच वेळेला तुमच्या कामावरनं त्यांची आठवण झाली आम्हाला. मला वाटतं तुम्ही ती फुलराणीमध्ये पण काम केलं होतं आणि कुसुम मनोहर लेले मध्ये तुम्ही नाटकात काम केलं होतं. जेव्हा ती नाटकं आम्ही बघतो तेव्हा तुमचा हा कॉमेडी जो रोल तुम्ही आता रुंजीमध्ये करताय तो, किंवा याच्या आधी पण एक ETV स्टार प्रवाहावर तुम्ही एक सिरियल केली होती आंबटगोड, कुटुंबाची आंबटगोड, पण त्याच्यामधला कॉमेडी रोल फार तुमच्या पर्सनॅलिटीशी जातो किंवा तो आम्हाला तुमच्याकडनं या रोलची अशी अपेक्षा नाहीये. खरं म्हणजे जे खरे जाणकार नाटककार प्रेक्षक आहेत पुण्याचे त्यांना तुम्हाला तशा कुसुम मनोहर लेले किंवा ती फुलराणी किंवा अशा सिरियस नाटकांमध्येच आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल. तर असे काही तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स आहेत का? तुम्ही म्हणालात की सतीश दुभाषींची आठवण होते असं मला बरेच लोकांनी सांगितलं. त्याचं कारण इतकंच की मी सतीश दुभाषींची जवळपास सर्व नाटकं त्या काळामध्ये पाहिलेली आहेत आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा माझ्यावरती जरा पगडा आहे. मला त्यांची ती एक जी बेछूट आणि अशी एक विलक्षण अशी एक व्यक्तिरेखा त्यांची जी होती, जे नाटकातनं ते करायचे, ते मला खूप आवडते. त्यामुळे मी अगदी त्यांना काही अनुकरण करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपण असं म्हणू केलाही असेल मी नकळत, पण मला बरेच लोकांनी तसं सांगितलं. आणि मला गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही भूमिका करायला आवडतात. मी त्या केलेल्या आहेत दोन्ही वेगवेगळ्या. म्हणजे अशी बायको होई नावाचं किंवा हीच तर प्रेमाची गंमत आहे, हम तो तेरे आशिक आहे सारखी विनोदी नाटकात मी कामं केले आहेत आणि दीपस्तंभ रमले मी सारख्या गंभीर नाटकातनं कामं केलेत. काही वेळेला भूमिका फसल्यामुळे गंभीर नाटकातही मी विनोदी काम करून दाखवलेलं आहे. परंतु मला पटलं तुम्ही म्हणतात की मला आवडतं गंभीर काम करायला आणि मी थोडासा गंभीर काम करताना नाटकामध्ये ज्याला काय म्हणतो आपण सुखी असतो थोडा, मला आवडतं ते काम करायला. विनोदी काम करायला मला फार आवडत नाही. एखादी मिश्किल भूमिका करायला आवडते, पण मी नक्की जर मला संधी मिळाली तर मी एखाद्या चांगल्या गंभीर नाटकामध्ये काम करायचा विचार करतोय. आहे माझ्या डोक्यात एक नाटक, बघू आता पुढे तसं काय होतं. आम्ही वाट बघू. किंवा दादा आणखीन आपल्याला बोलायचं वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेकवर जाता आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की संजय मोनेंना आपल्या मनातले कोणतेही प्रश्न असतील ते आपल्याला जर विचारायचे असतील तर तुम्ही जरूर आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 022-668-99-263. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण सेलिब्रिटी डॉक्टरमध्ये गप्पा मारतोय संजय मोने यांच्याशी. एक फोन आलेला आहे परळी वैजनाथवरनं. कृष्णा नागरगोजे आपल्या बरोबर आहेत. कृष्णाजी आपला प्रश्न विचारा संजयला. नमस्कार संजय सर. नमस्कार. हा सर, आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत हे मला चांगलं माहिती आहे. सर माझा एक छोटासा प्रश्न होता सर. आपण मग म्हटलात की आपण काही नवीन प्रोजेक्ट करतात, तर त्याच्यामध्ये सर आपण नवीन कलाकारांना संधी द्याल का सर? आणि जर द्याल तर त्या नवीन कलाकारामध्ये सर कोणते गुण असावेत, हा प्रश्न आहे सर माझा. नवीन कलाकारांना संधी कायम मिळालीच पाहिजे. माझं असं नेहमीच म्हणणं आहे की ज्याला म्हणतात की जसं जसं जास्तीत जास्त नवीन नवीन कलाकार आले पाहिजेत, नवीन नवीन नाटकं आली पाहिजेत,
की आता एकच प्याला वगैरे सारखी नाटकं आता जुनी झाली. एकच प्यालानी दारूचे दुष्परिणाम सांगून काहीही परिणाम झालेला नाही. कुणीही एकच प्यालानी काही दारू सोडल्याचं आतापर्यंत अस्तित्वात नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे एकच प्याला बघतो त्याच्यामध्ये 60-65 वर्षाचा सुधाकर असतो, 80 वर्षाचा तळीराम असतो. मग लोकांच्या मनात येतं की अरे एवढी वर्ष दारू पिऊन तळीराम जर 80 वर्ष जगू शकतो तर काय त्याच्यामध्ये चूक आहे. आणि 65 वर्षाचा माणूस लग्न झाल्यानंतर 40 वर्ष झाली, मग आपल्याला मूलबाळ नाही म्हणून दुःखाने थोडी दारू प्यायला तर काय झालं. त्यामुळे अशी जुनी नाटकं गेली पाहिजेत, नवीन नवीन चांगली नाटकं किंवा ती नाटकं त्या वयाच्या लोकांना घेऊन केली गेली पाहिजे. आणि मी कायमच मला तरुण माणसांबरोबर काम करायला आवडतं, कारण त्यांच्या कल्पना नवीन असतात आणि ती मला त्यांचं माझ्याशी जमतं. माझ्या वयाच्या कलाकारांशी माझं फार कधी जमत नाही, मी जमून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. मी तरुणांच्यात रमतो, त्यामुळे माझ्या नाटकामध्ये मी नेहमीच तरुण कलाकारांना संधी देईन. मला फक्त 2च गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत की त्यांनी ठरलेल्या ठिकाणी वेळेवर यावं. आणि तुम्ही कुठूनही आलेला असाल, कुठल्या भागातून आलात ते मला काही म्हणायचं नाही, पण जसे तुम्ही पहिल्या भेटीत वागाल तसेच तुम्ही यशस्वी झाल्यानंतर वागा. आधी येऊन नम्रपणे वागून नंतर उर्मटपणा करू नका, तो पकडला जाऊ शकतो. आणि वेळेवर या आणि उत्तम वाचन करा आणि मनन करा, पहा जितकं जमेल तितकं, मग तुम्हाला जमेल इथे काम करणं, चांगलं काम करणं नक्कीच जमेल. वा, आपण पुढला फोन घेऊयात. कारंजला इथून प्रमोद पवार आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा संजयला. मोनेजी नमस्कार. नमस्कार सर, आता तुम्ही बोलताना हे म्हटलं की नाना पाटेकर किंवा विक्रमजी गोखले सारखे तुम्हाला आवडतात. अशा लोकांशी कधी चित्रपटामध्ये काम केलं का तुम्ही? नाही, काम नाही केलं त्यांच्याबरोबर कधी, परंतु मी त्यांची रंगभूमीवरची नाटकं पाहिलेली आहेत बरीच. मी एक चित्रपट लिहिला होता, त्याचे संवाद, त्यामध्ये नाना पाटेकरांनी काम केलं होतं, पक पक पकाक नावाचं. आणि विक्रम गोखलेंबरोबरची मी नाटकं पाहिली आहेत म्हणजे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा त्यांची नाटकं पाहणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही काम केलं त्यांच्याबरोबर तर तुमच्या भूमिकेत तुम्ही अडकून राहता आणि तुम्हाला पाहता येत नाही. आणि विक्रम गोखलेंची काही 1-2 भूमिका मी पाहिल्यात आणि त्या बघून असं म्हणजे अवाक व्हायला होतं की अरे काय दर्जाचा अभिनेता आपल्या इकडे आहे. आणि म्हणून त्यांच्यावर काम नाही केलं, एवढं निश्चित. दादा, आपण आणखीन बोलणार आहोत. आता वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. खरं सांगून दादा, आमचं तुझ्यावरती फार प्रेम आहे आणि तू उत्तम आहेस, सगळ्या बाजूने उत्तम आहेस. तुझ्यातला लेखक फार छान आहे आणि तो लेखक नेहमी काहीतरी नवीन नवीन दाखले देत, नवीन काहीतरी घेऊन असं लिहित असतो. काय लिहिलंस आणि काय समोर नवीन? सध्या बघायचं तर वपू काळे यांच्या बदली नावाची एक कथा आहे. नळातलं भूत अशी ती सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती एक पेंग घोस्ट नावाचा एक चित्रपट मी लिहिला, त्याचं 90% चित्रीकरणही झालंय आणि गमतीदार आहे. तो वपू काळ्यांच्या कथा जशा असतात ना, गमतीदार असतात. त्याच्यामध्येच एक थोडंसं गंमत असते, कुठेतरी गंभीर असतं कुठेतरी. आणि तो मी आणि तो सुश्रुत भागवत दिग्दर्शन करते. उमेश कामत आहे, स्पृहा त्याच्यात काम करते, पुष्कर श्रोत्री आहे, त्याच्यानंतर शर्वाणी पिल्लई त्याच्यामध्ये काम करतायत. पण एखाद्या भूमिकेत नाही, मी नाही. आणि दुसरा एक आहे जो सर्वेश परब म्हणून जो माझा मित्र आहे, ज्याच्यासाठी मी आधी सत्य सावित्री आणि सत्यवान चित्रपट लिहिला होता. त्याचा पुढचा चित्रपट मी लिहितोय. सध्या तरी त्याचं नाव नुसतं साबळे एवढंच आहे. आणि एका पोलीस इन्स्पेक्टरवरती तो आहे. आणि तो हा जो विनोदी आहे आणि तो ज्याला आपण काय म्हणू थरारपट असा आहे. आणि साळवी म्हणून त्याचे हे आहेत आणि चालू आहे त्याचं काम. अर्धा भाग लिहून झालाय, अर्ध्याकडे. मला सगळ्या दर्शकांना हेही सांगायचं आहे की संजय मोने उत्तम स्वयंपाक देखील करतात आणि त्याचा आपल्याला दाखला खरं दिला, त्याची पावती खरं आपल्याला खुद्द सुकन्या त्यांनी गेल्या वेळी दिली होती. तुला काही दिलं म्हणजे तू छान बनवतोस असं आम्हाला कळालेलं आहे काही. हो, कारण माझं जेव्हा वाढतं वय होतं ना तेव्हा मला भूक खूप लागायची आणि माझी आई तेव्हा नोकरी करायची, त्यामुळे मग किती प्रत्येक वेळी तिला त्रास द्यायचा. आणि भूक एवढी असायची की मी बनवलेलं सुद्धा मी खाऊ शकायचो. मग त्याच्यामध्ये जसं थोडं थोडं आपलं की आपण इतरांना पण खायला घालायचं, तर काहीतरी तर पाहिजे. ते करत 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 आता इतपत झालंय की
फार फार तर पाठीवर लोक म्हणतील स्वयंपाक बरा नाही म्हणून, पण तोंडावर नाही म्हणणार इतपत मी काहीतरी चविष्ट करू शकतो. उत्तम म्हणजे स्वयंपाक करतो असं ताईंनी आवाज ठीक आहे, म्हणजे आता काय आहे, पण मला आवडतं म्हणजे स्वयंपाक करायला. म्हणजे जे असतं ना मालिकांमध्ये नाटकांमध्ये पुढे काय होणार पुढे काय होणार, त्याचं स्वयंपाकात कसं एकच एंड पॉईंट असतो, पुढे काय होणार तर स्वयंपाक तयार होणार. त्याच्यामध्ये कोणी ह्यानी काय केलं त्यांनी काय केलं, विषबाधा नाही, मारामारी नाही. त्यामुळे ते त्याचं सुरुवात आणि शेवट ठरलेली असते. आपणच त्याचे नायक असतो. वस्तू फसली की आपणच त्याचे खलनायक असतो. भांडी पडतात त्यातनं संगीत निर्माण होतं, कापतो आपण खाण्यासाठी, त्याचं एडिटिंग होतं, अजून काय पाहिजे, सगळं त्याच्यात एक कलाकृती होती ना त्याच्यामध्ये. चलो दादा, कभी कभी ये महफिल भी जमाएंगे. चला तुझ्या हातचं खाण्याची आम्हाला संधी मिळेल, पण तुझे नवीन चित्रपट येत आहेत, मालिका तर आहेत, त्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा आणि वेळ दिलास, आमच्याशी गप्पा मारल्यास धन्यवाद. रसिकांचा आशीर्वाद मला मिळो, आत्तापर्यंत होता, पुढेही मिळो, एवढीच प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद. यानंतर टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.